नमस्कार, मैं हूं संदीप सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबरें। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। दहिसर पूर्व स्थित शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी के ग्राउंड में आज एक गौरवपूर्ण और प्रेरणादायक दृश्य देखने को मिला, जब मुंबई की महापौर ऋतु तावड़े ने विद्यालय का दौरा किया। इस अवसर पर विद्यार्थियों द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के 12 ऐतिहासिक किलों की सुंदर और आकर्षक प्रकृतियां तैयार की गई थी। बच्चों की इस अद्भुत प्रस्तुति को देखकर महापौर ऋतु तावड़े जी ने उनकी प्रतिभा, रचनात्मकता और इतिहास के प्रति जागरूकता की खुले दिल से सराहना की। उन्होंने कहा कि इस प्रकार की गतिविधियां विद्यार्थियों में न केवल इतिहास के प्रति रुचि बढ़ाती है, बल्कि उन्हें अपने महान नायकों के शौर्य, पराक्रम और राष्ट्रीय प्रेम से भी प्रेरित करती है। कार्यक्रम के दौरान विद्यालय प्रबंधन, शिक्षकगण और अभिभावक भी बड़ी संख्या में उपस्थित रहे। सभी ने विद्यार्थियों के प्रयास प्रशंसा की और इसे शिक्षा के साथ संस्कारों का सुंदर संगम बताया। यह आयोजन विद्यार्थियों के लिए गर्व और प्रेरणा का क्षण रहा, जिसने यह सिद्ध कर दिया कि नई पीढ़ी अपने गौरवशाली इतिहास को जानने और आगे बढ़ाने के लिए पूरी तरह सजग है। तुम्हाला आता मी पत्र पण दिलंय, त्याची मी पूर्ण माहिती घेते। 5 वर्षापासून राणीच्या बागेमध्ये जो सिंहासाठी पिंजरा तयार करून ठेवला होता आणि गेले 5 वर्ष मुंबईकर सिंहाची वाट बघत होते, सिंह आणि सिंहिणी। तर त्याचा पूर्ण फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी सिंह आणि सिंहिणी आणण्यासाठी मी पूर्ण फॉलोअप घेऊन त्या ह्याच्यामध्ये कामामध्ये मी जोरदार सुरू केलेली। नाही त्याचं मला एक 2-3 असे व्हिडिओज आले, तर मी इमिजिएट सीएम साहेबांना पण पाठवले। त्याचे रिव्ह्यू रिपोर्ट मला मिळालाय, तो रिपोर्ट मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेल। तर त्यांनी सांगितलं की पॅरापेट वॉल आपण बांधत असताना जे पाठीमागे संपूर्ण शिगा असतात किंवा ते हळूहळू ती लेवल होत असते, तरी सुद्धा ह्याच्यावरती माहिती घेऊन मी बोलेल। पण ह्याच्यावरती पूर्ण लक्ष सीएम साहेबांचं, मेट्रोचं MMRDचं पूर्ण लक्ष। प्रश्न विचारला ठाकरे बंधूंच्या युती हालबेल आहे का, तर नो कमेंट्स आणि त्यांनी असं कळलं नाही काय ठाकरे बंधूंच्या युतीबाबत युती आता पण आता युती टिकणार की नाही टिकणार याच्यावर संजय राऊत तो आमचा विषयच नाही ना, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्यांनीच बघून घ्यावा। आम्ही तर सगळ्याच गोष्टी सामना करायला आम्ही तयारच आहोत, युती असू दे किंवा न असू दे। मॅनेजमेंट 25 वर्ष याच्या आधी शिवसेनेकडे सत्ता होती, आता तुमच्याकडे। नाही, आता हा जो आमचा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट करणार आहोत। जसं मी मुंबईचे प्रवेशद्वार ह्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यानंतर जी नाल्याची सफाई होणार आहे त्याच्यामध्ये IIT बॉम्बेचं त्या ठिकाणी थर्ड पार्टी युनिट झालं पाहिजे, जेणेकरून कामाला जी आहे ती ट्रान्सपरन्सी आली पाहिजे। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे जेवढ्या पण वस्तू आहेत ते जेम पोर्टलवरती आम्ही ठेवण्याचा विचार करतोय, जेणेकरून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा प्रकार होणार नाही। असे वेगवेगळे आम्ही विषय घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करणार आहोत। शिवदुर्ग त्यांनी गडकिल्ल्याचा देखावा केला साकारलेला आहे, तर कसं पाहतायचं? खूपच सुंदर उपक्रम आहे। शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, सुवर्ण महोत्सव आहे। GS सरांचं ह्या ठिकाणी खूप मोलाचं कार्य आहे। या पूर्ण दहिसर विधानसभामध्ये त्यांनी कुठल्याही म्हणजे गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता प्रत्येक मुलांना या ठिकाणी घडवण्याचं काम केलेलं आहे। आणि आज 50 वर्ष पूर्ण झाल्यावरती शिवदुर्ग हा कार्यक्रम या ठिकाणी राबवून शिवरायांच्या जीवनावरती केलेलं संपूर्ण व्यवस्था, पूर्ण चित्रपट या ठिकाणी साकारलेली आहे। जे 12 गड किल्ले आहेत, जे आपण युनेस्को ज्या ठिकाणी आपले आशिष शेलार साहेब आहेत आणि देवाभाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती त्यांना संवर्धन करण्याचं इतकं मुलाचं काम त्यांच्या प्रयत्नातून झालेलं आहे। ते गडकिल्ले ह्या ठिकाणी साकारण्याचं काम शालेय विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि अतिशय अचूक आणि सुंदर प्रत्येक गोष्ट गडकिल्ल्यावरची आज ज्या पद्धतीत गडकिल्ले आहेत ते तसे त्या पद्धतीने ह्या ठिकाणी साकारलेले आहेत। आणि त्याशिवाय त्या विद्यार्थ्यांनी त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजे इतका सुंदर कार्यक्रम की मुलांना आपण किती छान या डिजिटल युगामध्ये मोबाईल हातात असताना आपल्या मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीकडे वळवतोय। हे खूप मोठं मुलाचं योगदान या ठिकाणी शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीने केलेलं आहे। 25 फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, कसं प्रकार होती, काय
ह्याच्या अगोदर मी शताब्दीमध्ये दिली, आता मी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दिली. शताब्दीमध्ये ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी मला लहान बाळांचे पाळणे दिसले नाही, त्यामुळे त्यानंतर मला वॉटर फिल्टर त्या ठिकाणी दिसले नाही. काल मी राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेली तर मला ते जे रुग्णांना जेवणाचं ताट मिळतं त्याच्यामधली चपाती मी त्यांना सांगितली ही तुम्ही खाऊन दाखवा, अशा पद्धतीतून तुम्ही रोटी ह्या रुग्णांना देतात आहे. तर ती सगळी माहिती घेतली आणि राजावाडीला असलेला जो भूखंड त्या ठिकाणी आपण राजावाडी हॉस्पिटलचं चांगलं मोठं रिनोव्हेशन करतोय, पण सगळ्या खिडक्यांना जाळ्या नाहीत, खिडक्या तुटलेल्या आहेत. तर मी सांगितलं ही धूळ सगळी आतमध्ये येणार, तुम्ही या ठिकाणी रुग्णांना बरं करायला येतात आहे की पुन्हा आजारी करून पाठवताय, अशा पद्धतीच्या मी सूचना दिल्या त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे HB1 हे जे वॅक्सिनेशन आहे जे 9 आणि 14 वयोगटाच्या मुलींना आपण देतोय, जे केंद्रामधून सुद्धा मान्यता प्राप्त झालेले आहे आणि त्याची तरतूद मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेली आहे, पण ते इंजेक्शन अजूनपर्यंत मुलींना दिलेले नाही आहे. तर त्याची मी पूर्ण आता चौकशी आणि त्याची मी रिव्ह्यू बैठक घेणार आहे त्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवून की आपल्याकडे तरतूद केलेली आहे, आपण ही इंजेक्शन्स का देत नाही आहे. आज जर आपण सर्वायकल कॅन्सरचा जर विचार केला महिलांच्या बाबतीत तर 20-25 महिलांमध्ये एक महिला सर्वायकल कॅन्सरने आज त्रासली जाते. तर त्याचं प्रिकॉशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणून आपण हे इंजेक्शन आपल्या केंद्राकडनं आपल्याला मान्यता प्राप्त झालं होतं. तर HB1 इंजेक्शन हे सगळ्या मुलींना गेलं पाहिजे 9 ते 14 वयोगटातील, त्याचा पूर्ण मी आढावा घेणार. ठाकरे बंधूंच्या यह थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ। अगर आपको वीडियो पसंद आए तो उसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।